कल्चरल फेस्टिवल 2025 मध्ये सर्वांचे स्वागत। पहिला इव्हेंट चालू होतोय तो आहे प्रोसेशनचा। प्रोसेशन म्हणजे थोडक्यात काय ते सांगतो। त्यामध्ये वेगवेगळे क्लास वेगवेगळे कल्चर रिप्रेझेंट करणार आहे। सुरुवात करतो आपण आपल्या इव्हेंटची फर्स्ट इयर सोबत। नमस्कार, हम FYBS हॉर्टिकल्चर के स्टूडेंट आज केरला की संस्कृति आपको दिखा रहे हैं। केरला को देवों का राज्य भी माना जाता है। केरला में भरतनाट्यम, कथकली, कृष्ण नाट्यम आदि नृत्य किए जाते हैं। केरला में ओणम, महाशिवरात्रि, दिवाली आदि उत्सव मनाए जाते हैं। धन्यवाद। धन्यवाद। अतिशय सुरेख पद्धतीने त्यांनी दक्षिण भारताची संस्कृती दाखवली। तर पुढचा परफॉर्मन्स घेऊन येत आहे सेकंड इयर। नाजूक देशा, कोमल देशा, फुलांचाही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, श्री महाराष्ट्र देशा। नमस्कार मंडळी, महाराष्ट्राचे एकमेव राज्य आहे जिथे वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथांची माणसं एकजुटीने राहतात। अशाच महाराष्ट्रातील विविध संस्कृती आम्ही सादर करणार आहोत आणि सादर करण्यासाठी येत आहेत आपल्या उत्तर विद्या महाविद्यालयाचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी। राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय हो। राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय
राजा शिवछत्रपती महाराजांचा पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देना सोडा मनातली आडी गेलं साली गेलं आडी आता पाडवा तुम्ही येर बरणी लोक वाढवा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देना सोडा मनातली आडी पंढरपुरात न जाता झालं तर पुढचा परफॉर्मन्स देऊन येत आहे कळले साथी विद्यार्थी पंजाब राज्य ह्युमॅनिटी करीत आहे गुरु नानक देवजी सिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी सिख धर्माचे संस्थापक
गुरु नानक देव जी का जन्म 15 अप्रैल 1469 को हुआ। उन्होंने एक मुख्य संदेश दिया, एक ओंकार, इसका अर्थ है एक ही परमात्मा है, और तीन सिद्धांत सिखाए कि नाम जपना, परमात्मा का नाम जपते रहना, कृत करनी, ईमानदारी से अपनी रोजी रोटी कमाना, और तीसरा बंद चलना। इसका अर्थ है ऐसे कि अपने कमाई का एक हिस्सा अच्छे कामों के लिए इस्तेमाल करना। त्योहारों का देखा जाए तो होला मोला बैसाखी कहूँ मालूम नहीं वैसी, और खाने की बात आए तो मक्के की रोटी और सरसों का साग, और जब अमृतसर लस्सी में जाए तो शाबाश शाबाश। जो बोले सोनिया जो बोले सोनिया। थैंक यू थर्ड ईयर, तुसी तो माहौल बना। तोपर्यंत आपण आपल्या जजेस कडून जाणून घेऊ की त्यांना प्रोसेशन कसं वाटलं। कार्यक्रम पटपट चालू ठेवा, म्हणजे जजेसना मध्ये मध्ये बोलायला मिळणार। दुसरं कोण आहे मी सांगतो कार्यक्रम कसा वाटला, पण ते तुमची पुढची तयारी ठेवा नाच करणार। सेशनची सुरुवात करूया। पहिल्या आहे गायत्री आहे फ्रॉम थर्ड इयर। माननीय उपस्थित मान्यवर आणि मित्रांनो, एक व्यवसाय केवळ नफा मिळवण्यासाठी नसतो, तर तो राष्ट्र आणि समाजाच्या वाढीसाठी असतो। हे शब्द आहेत भारताचे महान उद्योगपती जमशेदजी टाटा यांचे। अमेरिका ही एक आर्थिक महासत्ता आहे, कारण अमेझॉन यासारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्या अमेरिकेतच आपल्याला पाहायला मिळतात। आणि चीनमध्ये 3 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे, तर भारतात फक्त 2 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे। याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या भारतात असणारी शिक्षण प्रणाली। भारतातील एक मोठी समस्या आहे की आपण मुलांना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhDच्या डिग्री तर देतो, पण त्यांना त्या डिग्रीचं नेमकं करायचं काय, त्याचा उपयोग कसा करायचा हे मात्र सांगितलं जात नाही। आणि आपण फक्त पदवी, नोकरी या त्रिसूत्रींच्या भोवतालीच आपला भारत देश फिरत आहे। अहो 97% लोक फक्त नोकरी करण्याचाच विचार करतात। एवढी लोक जर नोकरी करण्याचा विचार करत असतील तर नोकरी देणारे येणार कुठून? तर देशाची इकॉनॉमी आपल्याला बिल्ड करायची असते तर फक्त जॉब सीकर्सच नाही तर जॉब प्रोव्हायडर्सची सुद्धा गरज आहे। भारताची एक मोठी समस्या म्हणजे अनएम्प्लॉयमेंट। उद्योजकताभिमुख अभ्यासक्रम याचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांना शालेय स्तरांपासूनच उद्योजकाचे शिक्षण देऊ शकतो, त्यावरती फक्त उद्योजकाचीच मांडणी न करता मुलांमधील धाडस व धैर्य वाढवून काहीतरी नाविन्यपूर्ण मोठं करण्याची संधी
मुलांना दिली जावी. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी जर नोकरी करत असेल तर त्याने ती सुद्धा एखाद्या प्रोफेशनल अप्रोचनी करावी, असं या उद्योजकता विमुख अभ्यासक्रमाचा एक उद्देश आहे. एखादा जर विद्यार्थी IAS होत असेल तर त्याचा एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट असा असला पाहिजे की त्याने रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. एवढेच नाही, चीन हा $20 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनला आहे, तर भारत केवळ $2 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आहे. याचे कारण म्हणजे चीनमधील विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच उद्योजकतेचे शिक्षण दिले जाते, परंतु भारतामध्ये मात्र हे केले जात नाही. नोकरी करणे ही काही कमी दृष्टीची बाब नाही, परंतु प्रत्येक समाजात कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे समाजातील योगदान हे महत्वाचे असते. म्हणूनच आपण नोकरी करणाऱ्यांबरोबरच नोकरी देणाऱ्यांवरतीही भर केला पाहिजे. आपला भारत देश असा घडला पाहिजे की त्यातून प्रत्येक व्यक्ती आपली आवड आणि कौशल्यांचा विचार करून प्रत्येकाला एक रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. शेवटी उद्योग असो वा व्यवसाय महत्वाचे आहे ते योगदान स्वतःसाठी, इतरांसाठी आणि देशासाठी. प्रीती घरत. Good evening, one and all, respected teachers and all my dear friends. In today's world, no one wants to work under the influence of their bosses. In fact, everyone wants to be their own boss. In the era of business, everyone wants to be an entrepreneur. So, I am today honored to discuss a topic that has the potential to influence the future of innovation and business. I am honored to be discussed about this topic. Frankly speaking, about the entrepreneurship-oriented person. Exactly what is the entrepreneur? Entrepreneur is a person who makes money by offering the job practices and makes them. And entrepreneurs not only it is a pivotal role in influencing the business. So entrepreneurship, as we all know, it's about providing knowledge and making business. Entrepreneurship courses helps the students to guide as we all know that entrepreneurs So what exactly is the entrepreneur? Entrepreneur is a worker which makes money by So as we all know, the main components of the businesses are like business fundamentals. The business fundamental includes business plans, making financial and making the business models. These business models will help Lastly, I want to, as a future graduates, we are already having the practical knowledge about businesses. In fact, we have the knowledge about making of terrarium, kokidamas, resin arts and much more. In fact, our teachers also encourage us in various programs like Earn and Learn programs, like stalls and agrotourism. These are nothing but the business ideas which helps us to be a great entrepreneur. In fact, lastly, I want to conclude it by these businesses offer lastly, I want to urge you all to opt one of these courses as it will make a great difference in the future and really help in our future programs.
आता येते संदेश गोरवे, सेकंड इयर BSc. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. नाव सांग नाव. माझं नाव संदेश गोरवे, BSc हॉर्टिकल्चर. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. नमस्कार सर्वांना. माझा विषय आहे उद्योजकता विमुख अभ्यासक्रम. याविषयी मी बोलत आहे. हा विषय मांडत असताना आपल्या देशातील उद्योजकतेविषयी जरा चर्चा करूया. सर्वप्रथम आपल्या देशातील शैक्षणिक प्रणालीमध्ये उद्योजकता विषय हा नसल्याने आपल्या नवनवीन तरुणांना उद्योजकतेबाबतीत त्यांना फारसं ज्ञान मिळत नाही. त्यामुळे उद्योजकता भूमिका ही आपल्या देशात फार महत्वाचा घटक आहे. पण दुर्दैवाने हा घटक महत्वाचा असला तरी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये हा घटक शिकवला जात नाही. त्यामुळे उद्योजक काय आहे आणि काय जगापुढे ते सादर करू शकतात हे कुणाला फारसं समजणार नाही. आपल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी, चांगले उद्योजक बनवण्यासाठी आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आणि आपल्या एज्युकेशन नॉलेज सगळ्या गोष्टींमध्ये उद्योजकतेविषयी मांडणी असायला हवी. त्या बाबतीत आपल्याला विविध घटकांचा समावेश या उद्योजकतेच्या गोष्टीमध्ये धरावा लागेल. सर्वप्रथम उद्योजकतेची मानसिकता स्वीकारणे. मी हा विषय मांडत आहे त्यावरून भविष्यातील उद्योजकांमध्ये नवनवीन नेते तयार होणे, तर नवकल्पनांच्या विचारांना आव्हान देणे ही धोरणे महत्वाची आहेत. या धोरणांवरून उद्योजक कुठल्या प्रगतीने पुढे पोहोचत आहे हे महत्वाचे ठरणार. आणि याच गोष्टीवरून उद्योजक काय या जगामध्ये स्थापित करत आहे, काय जगामध्ये बाजारपेठेमार्फत पूर्ण जगामध्ये त्या गोष्टीचा प्रसार करत आहे ते महत्वाचे ठरते. आणि सर्वप्रथम आपण बघितला जातो जगातील परंपरागत रोजगाराच्या मॉडेल्स बदलत आहेत. जसे की आपले बिल गेट्स ते आपले अनंत अंबानी. या सगळ्या गोष्टींवरून अनेक समस्या सांभाळणे, त्या समस्यांवरती समाधान विकसित करणे आणि बाजारपेठेत त्या समस्यांमार्फत त्याचं प्रशिक्षण देऊन या समस्यांचा तोटा काढून त्यांच्यावरती नवनवीन उपाय करणे हे उद्योजकतेमार्फत लोकांपर्यंत पोहोचते. तर दुसरी गोष्ट आहे की उद्योजकतेचा अभ्यास का महत्वाचा आहे. तर यावरून सर्वप्रथम येतं नेतृत्व आणि गुणधर्म. तर उद्योजकता अभ्यासक्रमामध्ये नेतृत्व आणि गुणधर्म जसे की लवचिकता, प्रोत्साहन आणि आपला कॉन्फिडन्स आणि आपला ऍटिट्यूड हा महत्वाचा आहे. जेणेकरून आपण कुठल्या पद्धतीने समोरच्याला आपलं सामान विकतो, आपलं मटेरियल विकतो आणि आपण कुठल्या प्रकारे उद्योजक आपल्या कस्टमर्सला सर्व गोष्टींचा प्रसार करतो ही गोष्ट त्यातून महत्वाची ठरते. यावरून दुसरी गोष्ट अशी येते की त्यांच्या मानसिकतेवरून समोरचे मन ओळखून त्यांना आपल्या गोष्टी कशा प्रदान कराव्या ह्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये आपण आपल्या शैक्षणिक मार्फत शिकत आहोत. धन्यवाद. उद्योजकता आयुष्यात खूप काही जडणघडणीमध्ये शिकवत असते आणि याच्यावरती बोलायला आपल्याकडे हा जो टॉपिक आला आहे याच्यावरती सुंदर असे सादरीकरण करत आहेत. आणि याच्या पुढचं सादरीकरण करण्यासाठी मी ऋषभ साकले यांना विनंती करतो. Education is the greatest weapon, said by Nelson Mandela. So good evening friends. Today I am here to deliver a speech on inculcation of entrepreneurship in education system. So guys, the first question comes to our mind, what is entrepreneurship? Entrepreneurship is the process in which entrepreneur is a person who brings all the production factors together and builds a company which will ultimately enhance the economy of a nation. So better understanding of my topic, I have divided into 4 parts. That is the impact, how the government is taking initiative and what are the challenges, and at last I'll be talking about the conclusion. So let's get started. So before starting, I would like to give some fact that India, as we know, we are one of the greatest population, but the thing which lacks us is that we are looking for job seekers. We are not trying to become the job creators. According to the Oxfam,
we have 100% literacy rate in the urban areas, but almost 20% of the people in India has the skill set. Whereas if we talk about the United States of America and the western part, they are having 50% of their world, 50% of their population having the skill set which are currently required in the market. That is the industrial basis. So then if we talk about India's curriculum, in India's curriculum we are more focusing on the rote learning. That is mugging up the things and vomiting into the paper. But the basic skill which is Indian students are not lacking, but we need to incorporate entrepreneurship in the schooling itself. For instance, Delhi government has started the initiative of giving students chance to become entrepreneurship, just like Shark Tank. They are investing in the students by looking at their future perspective. Recently, Delhi government has funded the Yamuna cleaning project by a 12th grade student from studying in the government college. So this is one example. But if we talk about the other premium institutes such as IIT Madras, recently developed our own indigenous best, that is Abhedya. So we can say that we have the potential, but what we are lacking is the initiative of inculcating the entrepreneurship among the students from the childhood. As we know, India is one of the greatest population and we are having the highest working dividend among all the other part of the world. So we must utilize that population dividend for our own growth. And even if we talk about the budget, recently Indian government has launched tremendous project in order to promote the entrepreneurship among the students, such as Atmanirbhar Bharat, Skill Bharat, in order to inculcate the skill among the youth, so that we will become one of the greatest nation. That is our vision, to become the Great Bharat 2047. Even if we talk about in the space segment, the inculcation of entrepreneurship has started. So recently we have seen that our own indigenous company, Agnikul Cosmos, has launched our own rocket, that is, which was a dream. If we talk about ISRO's history, the first rocket launched by ISRO was with the help of bullock carts. They have gathered the equipments on the bullock carts, but recently we have seen how our own scientists have developed the first docking system and became one of the elite, like they have joined the elite club of docking into the space. And then the other aspect is the defense segment. As I mentioned earlier, that our own Indian students are coming forward and taking initiatives in defense and making various equipments. And even I would like to tell you that in Assam we are having the Brahmaputra river, which flooded its basin by increasing the width every year when the rainfall occurs in the northeast. So IIT Roorkee students have developed the Brahmini system, which states that it is an alarm system which tells the local community before the bank widens up. And then the other aspect is of entrepreneurship is the government is also launching various funds. In the case of funds, we are having Atal Bihari Vajpayee mission to develop the scientific temper, which is also one of our fundamental duties, to develop the scientific temper among our youth. So at last, I would like to say that in order to develop our nation and community throughout the world, we must focus on our entrepreneurship and become a job provider rather than becoming a job seeker. Thank you, gentlemen. Thank you, Rishabh. आता पुढच्या सादर करण्यासाठी मी श्याम राठोड यांना विनंती करू. सर्वांना शुभ संध्या. माझं नाव श्याम बाबूराव राठोड, मी ज्युनियर एमएससी आहे. आजचा विषय आहे इंटरप्रेन्योरशिप ओरिएंटेड कोर्सेस. तर भारत देश हा 140 करोड जनता आपल्या भारत देशात आहे. सर्वजण नोकरीच्या मागे लागलाय. नोकरी काही सर्वांना भेटेल असं नाही, परंतु सर्वजण नाही, परंतु काही जण तरी
चांगले मोठे उद्योजक होऊ शकतात. जगात सर्वात मोठं पोटेन्शियल जर असेल तर या भारत देशात आहे. आपल्या देशात इनोव्हेशन, आयडिया ह्या गोष्टींची काही कमतरता नाही. परंतु विद्यार्थी किंवा लोक हे त्यांच्या आयडिया मांडत असताना त्यांना खूप काही अडचणी येत असतात. काही पैशाच्या असतात, काही कशा अशा अनेक अडचणी असतात. ते उद्योजक उभारायला हे करतात. मग त्यांच्यासाठी काही योजना आहेत. ते जेव्हा या योजनेकडचा लाभ घ्यायला जातात तेव्हा त्यांना या योजनेचा लाभ हा भेटत नसतो. कारण की आपल्याला वाटते की सरकारनं भरपूर योजना आणलेल्या आहेत, परंतु या योजना फक्त नावापुरती आहेत. त्या प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला नाहीत. कारण की त्या अडचणी ज्या माणसांनी फेस केलेल्या असतात त्याला माहित असते की आपल्याला काय अडचण आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या भारत देशात एक उद्योजक तयार व्हायला किंवा तो विचार पण करत नाही की मला उद्योजक व्हायचंय. कारण की त्याला ह्या गोष्टी माहित असतात की आपल्याला फायनान्शियल सपोर्ट म्हणा या गोष्टी आपल्याला भेटणार नाहीत. मग तो व्यक्ती एक तर स्पर्धा परीक्षा असेल, त्यांचे आयडिया असतात तो विसरून जातो. त्याला एका स्पर्धा परीक्षेचा असेल, दुसरं काही जॉब असतील त्याच्या मागे तो लागतो. आणि तिथं लागताना तो त्याचं जे बेसमेंट असतं ते पक्क नसतं. मग तो माणूस तिथं पण होत नाही आणि इथं बिझनेसचं पण होत नाही. म्हणजे तो वाया जातो. आपण त्याला म्हणतो की हा वाया गेला. का कशामुळे गेला? ह्या पूर्ण आपल्या या व्यवस्थेमुळे गेला. जर ही व्यवस्था चांगली असती तर आपल्याकडे आतापर्यंत अनेक उद्योजक घडून आले असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Everyone, myself Satvik Sureshwar, presenting the topic entrepreneurship oriented curriculum. So when Manish Sisodia was the education minister of New Delhi, he used to ask students that how many of you want to do the job, and nearly 99 to 100% of students used to reply, yes, I want to do the job. Then the question comes, if 99 to 100% of students want to do the job, then who will become the job provider? When the government publishes notification of government job of PU, we see that UG students, PG students, even PhD students apply for the same post. They have degree, but they don't know what to do with that degree. They have knowledge, but they don't know how to apply that knowledge. And here comes the subject entrepreneurship oriented curriculum. So India has vast history of entrepreneurship. Our ancestors here were risk takers. It dates back to the Indus Valley civilization. They used to take risks. They had creative approach. They had innovativeness in their doing. From the spice seller on the Konkan coast to the textile merchant in the Gujarat, we had entrepreneurship in our blood. But when British government took over India, they came up with colonial approach. They changed the education system of India. They wanted to produce the Indians who will work for their bureaucracy. They wanted bureaucracial workforce, and hence Indian education system got deprived. But the things changed after 1990s, where Indian government came with LPG reforms, that is liberalization, privatization, globalization. Indian economy was open for all, and so the private enterprises emerged. We see tech giants like Wipro, Infosys and Bharti Airtel took over the India, and slowly and steadily things started to change. After 2000 we see the era of internet, we see the era of digital applications, we see the era of mobile applications, and hence started the great startup culture in India. But according to the research done by Oxford Economics Survey, nearly 90% of Indian businesses fail within first 5 years. And how to solve that problem? Here comes the concept of entrepreneurship oriented courses. So, what are the key features of entrepreneurship oriented courses? Here, main feature is practical knowledge. Universities and colleges must do tie-up with multinational. Rather than multinational, they must do tie-up with startups, so small and medium industries, as well as corporates, where students can get hand-on experience. Again, incubation center can be established in college as well as universities.
At incubation centers, students can pitch their ideas, they can get the fundings and even mentorship from the established entrepreneurs. Thirdly, social values must be inculcated in young entrepreneurs because they are at most necessary. Social values like persistence, perseverance, which are very necessary. Again, India is facing majorly from poverty, underdevelopment. Upcoming entrepreneurs must work on this topic. After working on this topic, they can think for the profit as well. We have great example of Sahyadri Farms, where Mr. Vilas Shinde, understanding the problems of farmers, he started a company named Sahyadri Farms and is today a major exporter. This company is situated in Nashik in Maharashtra. He analyzed the problems of the farmers and then worked upon it. And now, cooperatively, both farmers and he are at profit. Main key features of the entrepreneurship-based curriculum must be innovativeness and technology must go hand in hand. Because technology can be used for innovation. Like in agriculture, we can say that we have NAHEP Center in which is started by ICAR. It is providing various opportunities for the students. Like it is providing training to them. It has provided online lectures to them. All are done at very low cost. Such projects must come up in India. Again, in agriculture, students must get knowledge of precision farming, then hydroponics, aeroponics, then greenhouse can be utilized. Its vertical space can be utilized. So to conclude the subject, I would like to say that young generation needs a tool which can make India closer to superpower, and that tool is entrepreneurship based curriculum. Thank you. थँक्यू सापित. पुढचं सादरीकरण करण्यासाठी मी स्नेहल पंडित मॅम यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, सुज्ञ परीक्षक आणि माझ्यासमोर येथे उपस्थित असणारे भविष्यातील उद्योजक श्रोते, तर मी स्नेहल पंडित, ज्युनियर MSc ची विद्यार्थिनी, आपल्या समोर विषय मांडते उद्योजकता विमुख अभ्यासक्रम. मित्रांनो, उद्योजकता अर्थातच एंटरप्रेन्योरशिप ही एक अशी एंटरप्रेन्योरशिप ही प्रत्येकाला समजते का? उद्योजक निर्माण करणे ही आज काळाची गरज आहे आणि प्रत्येक जण फक्त आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीत शिकलेला आहे आणि त्या पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये आपल्याला फक्त लहानपणापासून नोकरी केंद्रित बनवले जात आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच तुला मोठे व्हायचंय, चांगलं शिकायचंय आणि काय करायचंय तर तुला नोकरी करायची आहे असं मुळातच शिकवलं जात नाही की तुला एक चांगला उद्योजक बनायचं आहे. तर मित्रांनो, ही उद्योजकतेची भावना लहानपणापासून आपण विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे. आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये एक आमूलाग्र बदल घडवला पाहिजे, तो म्हणजे उद्योजकता विमुख अभ्यासक्रम हा आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आणणे खूप महत्त्वाचे झाले आहे. तर आपण आतापर्यंत शिकत आलेल्या शिक्षण प्रणालीनुसार 10वी ते 12वी अभ्यास करायचा, ग्रॅज्युएशन करायचं आणि मग नंतर काय करायचं तर नोकरीच्या मागे पडायचं. मग इतकं शिक्षण आपण जे घेतलं त्याचा काही उपयोग झाला का? त्याचं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करणं देखील गरजेचं आहे ना. तर मग आपण जे शिक्षण घेतोय, आपण जे ज्ञानार्जन करतोय त्याचा उपयोग आपल्या आयुष्यात, आपल्या समाजासाठी झाला पाहिजे, म्हणजे एक उद्योजक घडला पाहिजे. आता व्यवसाय करणे म्हणजे काय आहे बरं? व्यवसायात 2 प्रकार येतात, एक म्हणजे व्यापार आणि एक म्हणजे उद्योग. तर व्यापार म्हणजे आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणारे प्रोडक्ट्स विकतो, त्याला झाला व्यापार. तर उद्योजकता म्हणजे काय? उद्योग करणे म्हणजे काय तर आपण एखादा रॉ मटेरियल घेतो, त्यावर प्रोसेस करतो आणि तो केलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये विकणे,
त्याची मॅनेजमेंट बघणे हे ज्यामध्ये येतं त्याला आपण उद्योग असं म्हणतो. तर आपल्या महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांचं नाव घ्यायचं झालं तर आदरणीय विलास शिंदे सर यांनी सह्याद्री फार्म्सची स्थापना केली. 2010 पासून सुरू झालेली ती सह्याद्री फार्म्स आता जगभरात द्राक्षांचं, चिकूचं एक्सपोर्ट करत आहे. उत्तम दर्जाची फळं ती जगभरात प्रोव्हाइड करत आहे. मग असा विचार आपल्या मनात काय होऊ नये बरं? तर तो नक्कीच येत नाही, कारण आपण उद्योजकतेबद्दल विचारच करत नाही. त्यामुळे आज आपल्याला स्टार्टअप आणि फंडिंग हे सर्व मिळतं, पण त्याचं नॉलेज कोण देणार? तर त्यासाठी आपल्या कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयामध्ये, शाळेत सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी भांडवल उभारणी कशी करावी, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी करावी या महत्त्वपूर्ण बाबी शिकवल्या गेल्या पाहिजेत. मग त्या कशा शिकवल्या जातील तर आपण शिकू शकतो ते म्हणजे वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करून. तर मला शेवटी एकच सांगावे वाटते की तुम्ही मनाशी ठरवून तर बघा, यश तुमचेच आहे. आणि शिक्षण हे केवळ आणि केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून एक भारताचे नवीन भवितव्य घडवणारे उद्योजक निर्माण करण्यासाठी जेव्हा होईल तेव्हा खरी शिक्षण प्रणालीमधील सुधारणा होईल. धन्यवाद. थँक्यू स्नेहला. याच्यानंतरचे सादरीकरण मिस्टर आदित्य सावंत करतील. Good morning everyone. डान्समध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या सगळ्या पार्टिसिपंटना विनंती आहे की त्यांनी कॉलेजच्या समोरच्या गेटच्या इथे जायचं आहे. धन्यवाद. Good evening everyone. Respected everyone. Today I would like to brief you on the topic entrepreneurship oriented curriculum. So today we can see that India is the largest growing economy. As India is the 5th largest growing economy in the world and 3rd largest economy as compared to per capita income in the world. In India, we can see that India is having the highest young entrepreneurs. India is having highest young population. So we need to use the young population in the country to bring employment in the country and entrepreneurship. So entrepreneurship dates back from the ancient history, from the industrial civilization to the modern civilization. We can see that there were many markets in the ancient country. There was route for entrepreneurship market, and we can see that the Indian education system, British India Act came in India and they collapsed the Indian education system, which we have the Indian entrepreneurship program. So we can see the development of Indian economy was seen in the 5-year planning commission was developed in India, but it was not more successful. So we can see that startup culture in India started after the improved in 1990s and 2000s with the IT companies like Infosys, TCS, etc. But later in 2015, NITI Aayog was established in the place of planning commission. So NITI Aayog, you can see other development scheme was developed. In other development scheme, you can see student entrepreneurship development program was established, in which 2 phases were there. In first phase of student entrepreneurship development program, there were
students were taught about the fundamentals of entrepreneurship. And in second phase, students were taught about the government collaboration with Dell Technologies, which told young students on entrepreneurship mentorship and to bring their products in the market. So you can see that the Niti Aayog, entrepreneurship should be developed to bringing the various teaching the students with various government policies and also with the various tax benefit schemes which have came in which government had provided to the entrepreneurs. And even entrepreneurs should be taught about the practical applications through which they should be benefited by giving the external knowledge or external exposure with visiting in the farms like Salagiri farms and agriculture, successful agricultural entrepreneurs. So lastly, I conclude that entrepreneurship oriented curriculum should be developed in the country so that they are going to rise to get into developed nation. Thank you. पुढचा पार्टिसिपंट आहे श्रीमंत काळे, सिनियर BSc. श्रीमंत काळे. श्रीमंत तुला माहित हवंय बिना माहित बोलू. नोकरी माणसाला जगवते, नोकरी माणसाला जगवते तर उद्योग त्याला घडवतो. नमस्कार, श्रीमंत काळे, सिनियर हॉर्टिकल्चर मधून मी आज विषय मांडत आहे की उद्योजकता विमुख अभ्यासक्रम. उद्योजकता विमुख अभ्यासक्रम कसा असला पाहिजे याच्याशी बोलताना आपल्याला पहिल्यांदा याचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. उद्योजकता ही आपल्या देशालाही नवीन नाही. प्राचीन काळापासून जवळजवळ 5000 वर्ष झाली की आपला भारत देश हा उद्योगामध्ये अग्रेसर आहे. पण याच्यावर कोणी लक्ष दिलं आहे का हे सगळ्यात आधी मला सांगावं असं वाटतं. प्रथमतः आपण असं बघायला गेलं तर आपल्या भारत देशाला असं म्हटलं जातं की भारतातून सोन्याचा दूर निघायचा किंवा सोन्याची चिडिया म्हटली जायची. पण ह्या आपल्या देशाला एवढा सोन्याचा दूर निघाला जायचा म्हणायचा किंवा एक सोनेची चिडिया म्हटली जायची. ह्याचं कारण काय हो, आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? याचं कारण एकमेव म्हणजे आपलं ह्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असणारं एकमेव ॲग्रिकल्चरचं. ॲग्रिकल्चर म्हणजे काय होतं तर आपले मसाल्याचे पदार्थ आणि त्यासोबत असणारा आपला कापड उद्योग हा आखाती देश नव्हे तर संपूर्ण युरोपापर्यंत जायचा. आणि अख्ख्या युरोपाला ह्या कपड्यांचा आपला वापर व्हायचा. त्यातूनच बाह्य आक्रमण आपल्या देशांमध्ये आले. सुरुवात ही भारताची कशातून होती तर उद्योजकतामधून होते. मुळे हा भारताचा पाय हा उद्योजकता होता. पण आपण तो कधी लक्षात घेतला का? म्हणून आपण विचार करतो की उद्योजकता ही सुरुवातीपासून होते, मग नंतर आता काय त्यामध्ये असा खंड पडला की आपल्याला उद्योजकता आपल्या देशांमध्ये दिसत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे 1921 साली जी मॅक्रोनी जी ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती नवीन आणली की नोकर बनवायची. ब्रिटिश असेल, स्पॅनिश असेल, जे सरकारी दरबारी फक्त त्यांनी आमच्या नोकऱ्या कराव्या आणि यांनी आमचे चाकर व्हावे अशा पद्धतीची एक शिक्षण पद्धती अंमलात आणली. आणि आता आपले ते तरुण जवळजवळ 70 वर्षांपर्यंत या शिक्षण पद्धतीमध्ये शिकत आले. पण सांगताना प्रत्येक जण म्हणतो की आपण एज्युकेशन पॉलिसी बदलली पाहिजे, शिक्षण बदललं पाहिजे. पण तुम्हाला हे माहित आहे की सध्या कुठे आणि किती बदल झालेत. हा 70 वर्षांच्या कालावधीनंतर येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमध्ये 2016-17 नंतर ऍग्रिकल्चरमध्ये किती बदल झाला आहे, एंटरप्रेन्योरशिपचा किती त्यामध्ये अवलंब केला आहे ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. तसं सांगायला गेलं तर किती अभ्यास झाला आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस आता मी हॉर्टिकल्चर पूर्ण करत असताना 5व्या सेमला आम्हाला एक कोर्स होता एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि बिझनेस कम्युनिकेशन. हा कशासाठी दिला आहे हो? आपण म्हणतो की अभ्यासक्रम आणला पाहिजे, पण आहे मग त्या अभ्यासक्रमाचं काय करायचं आहे? तो तसाच बंद ठेवायचा आहे का? हे नाही, ते दिलेलं आहे, थेरॉटिकली आहे. मग आपण त्याचा प्रॅक्टिकली किती वापर करतो? एखादी गोष्ट म्हणजे काय असतं, पडलेले दाणे असतात, आपण पक्षी म्हणून ते वेचून घेत असतं. एखादी नदी वाहत असते, आपल्या उंदळीत भरल तेवढं आपण घ्यायचं असतं. पण आपण काय म्हणतो, नदी माझ्या
माझ्यासाठी थांबावे, ते दाणे माझ्यासाठी कायम थांबावे, मी विचार करेन त्यावेळेस घेईन, हे असं होतं का? आतापर्यंत प्रत्येकाने उदाहरण दिलं की विलास शिंदे असतील किंवा ज्ञानेश्वर फडके असतील, ह्या लोकांनी एवढी एवढी मोठी कंपनी स्थापन केली, एवढे मोठं साम्राज्य निर्माण केलं, हो मान्य केलं, पण त्याच्यासाठी पाया काय? मग मला आज मोटिवेशन घ्यायचं आहे, मला आज उद्योग निर्माण करायचा आहे, तर मी काय नेमकं त्यांच्याकडून घेऊ की डायरेक्ट माझा धंदा एवढा मोठा करू शकतो, मी लोन घेऊ शकतो? नाही. विलास शिंदेचं सुरुवातीला सांगायचं गेलं तर एक शेतमजूर होते. सुरुवातीला त्यांनी फक्त शेतकऱ्यांना माहिती देणं आणि कन्सल्टन्सी करणं. आज कन्सल्टन्सी हा विषय कुठला आहे? ऑर्चर्ड अँड इस्टेट मॅनेजमेंट मधला आहे. तो कधी आपण विषय लक्षात घेतला का? सुरुवाती 0 पासून होते, कधीही ती सुरुवात 10 पासून होत नाही. ज्यावेळेस तुम्ही 0चा 1 करता त्यावेळेस 0 आणि 1 मिळून 10 होतो, तो 1 राहत नाही. हा कधी विचार केला गेला नाही. नंतर अशा आपण कोर्स इन्क्लूड केले, जसं ऑर्चर्डचा झाला, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा झाला, त्यासोबत नवीन प्रोसेसिंगचा आहे. प्रोसेसिंग मध्ये फूड प्रोडक्ट असतील, व्हेजिटेबल असतील, यांचाही समावेश केलेला आहे. याच्यावर वेगवेगळे उद्योग निर्माण झालेले आहेत, पण ते किती आपण लक्षात घेतो? त्यासोबत अजून असणारा म्हणजे बाकीचे पण विषय आहेत, हे घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावर मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून जाता जाता एकच सांगेन, शिवराही म्हणाले होते छोटं का असेल आपण आपलं एक साम्राज्य असावं. धन्यवाद. पंजाब स्टेट रिप्रेझेंट करतोय आणि त्यांचा जो मेन फोक डान्स आहे तो किकली डान्स आहे. मेन म्हणजे त्याच्या मुली असतात किंवा बायका असतात, आपल्याकडे जशी मंगळागौर सादर केली जाते, त्याचे खेळ असतात, तसं पंजाबमध्ये किकली डान्स असतो. त्यात वेगवेगळे खेळ ते रात्र वाजवण्यासाठी किंवा रात्र जागवण्यासाठी हे खेळ करून डान्सच्या माध्यमातून तो खेळ खेळला जातो.
परफॉर्मन्स नंतर बोलूया आणखी एका दमदार परफॉर्मन्स कडे जो घेऊन येत आहे ते इंडियन दिसते. महाराष्ट्राच्या संस्कृतीतील एक भाग म्हणजे जोगवा, तो आज आम्ही इथे तुमच्या समोर सादर करीत आहोत.
आपल्याकडे जे घेऊन येत आहे फर्स्ट इयर BSc. पहिला पार्टिसिपंट आहे श्रीरंग भडेकर, सेकंड इयर BSc. भडेकर. Nani
वैष्णव भाई रे। गोपी चंदनावटी तुळशीच्या माळा, गोपी चंदनावटी तुळशीच्या माळा, हार विरविती गळा, हार विरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे। खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई वर्णाभिमान विसरली आती, वर्णाभिमान विसरली आती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे। खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर, मातरे रे वैष्णव वीर रे। तुका म्हणी सोपी केली पाय वाट, तुका म्हणी सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे। खेळ मांडीला वाळवंटी घाई, खेळ मांडीला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे। किरण पाटील, सीनियर BSc। विमुख शिखर से भारा, धाये राधा हरि सम्मुख लाए, बांसुरिया हरि सावरिया की राधा, गोरी सुनवा बाजे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। अघर धरे मोहन मुरली पर, अघर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया विराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे। हरे हरे बास बनी मुरलिया, हरे हरे बास बनी मुरलिया, मरम हरा को
छुए अंगुरिया मरम मरम को छुए अंगुरिया चंचल चतुर अंगुरिया जिस पर चंचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुंदरिया साजे बाजे मुरलिया बाजे बाजे मुरलिया पीली मुंदरी अंगुरीशा मुंदरी पर राधा का नाम पीली मुंदरी अंगुरीशा मुंदरी पर राधा का नाम आँख देखे सुने मधुर स्वर आँख देखे सुने मधुर स्वर राधा गोरी बाजे रे मुरलिया बाजे भूल गई राधा हरे गगरिया भूल गई राधा हरे गगरिया भूल गए गोधन को सावरिया भूल गए गोधन को सावरिया जाने न जाने कह दो जाने जाने न जाने कह दो जाने जाने आग जग राजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया मुरलिया बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे मुरलिया बाजे धन्यवाद नागसेन. जरी तर खरंच दीप असते तर ते प्रज्वलित झाले असते. जणू श्रीकृष्णाची मुरळी ही किरणला साथ देत होती. तर पुढील पार्टिसिपंट आहे फर्स्ट इयरचा विवेक बुवड. जित तिथ रूप तुझ दिसू लागल जित तिथ रूप तुझ दिसू लागल देवा तुझ्या नावासर याड लागल देवा तुझ्या नावासर याड लागल 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 देवा तुझ्या नावाचर याड लागल देवा तुझ्या नावाचर याड लागल चंद्र सूर्य डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ धूळ धूळ पाणी जणू धूळ धूळ काळ तुझ चंद्र सूर्य डोळ तुझ आभाळ हे बाळ तुझ धूळ धूळ पाणी जणू धूळ धूळ काळ तुझ तुझाईना संसार यो तुझाईना संसार यो कडू बाळ सारा नाव तुझ घेतलं नी गोड लागलं
देवा तुझ्या नावासर लाड लागलं, देवा तुझ्या नावासर लाड लागलं. जित तिथ रूप तुझं दिसू लागलं, जित तिथ रूप तुझं दिसू लागलं. देवा तुझ्या नावासर लाड लागलं, देवा तुझ्या नावासर लाड लागलं. धन्यवाद कार्तिकेश. भक्तिमय वातावरण तुझ्या गाण्यात निर्माण झालंय. तर आपण चालू करतो एक ग्रुप सिंगिंगनी. पहिली ग्रुप सिंगिंग घेऊन येत आहेत थर्ड इयर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे वरती पाणी मातीच्या घागरी.
महान राज्य आणि तुमच्या शब्दातून या महाराष्ट्राची अस्मिता जाणवत होती. तर पुढील परफॉर्मन्स घेऊन येत आहेत सिनियर BSc. असा कसा देव येडा झाला, कशी नवलाई अवतारी तुझी पार्वती आणि तीचही बानुबाई. एक मनात इच्छा होती कधी होईल खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. सावली चंद्रन पुराला पाहतोय मानूच्या घराला, सावली चंद्रन पुराला पाहतोय मानूच्या घराला. पुरण पडली येडा झाला देव गुरुनी कसा गेला, होता तिचा पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैंजण म्हणे तुला मी सांभाळी गदा खंडोबाची कारभारी सारी बानू धनगरी, खंडोबाची कारभारी सारी बानू धनगरी. बानूला ठेवून मनात साबुनिया दिनारात, बानूला ठेवून मनात साबुनिया दिनारात. सावली साऱ्या धनगरात पाहतोया भातामध्ये ताट, असं होता म्हणी तिला वचनात गुंतुनी म्हणे होतो मी तुझा धनी, साड्यांतरीची कुडका खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. सोडा शंभू पार्वतीचा देवा पूर्ण पुण्याईचा, सोडा शंभू पार्वतीचा देवा पूर्ण पुण्याईचा. योग दिलाशे शिवाचा देव खंडोबा नावाचा, तोचा आदिनाथ लावली गतीरीत तिचा आली कलियुगात सारे साऱ्या चंद्रगता खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. देवाधिपती कशी हरली त्याची मती, एक मनात इच्छा होती कधी होईल खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी, खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. या हॉर्टिकल्चरची आज जेजुरी झाली. तर वळूया पुढच्या परफॉर्मन्स कडे.
परफॉर्मन्स घेऊन येत आहेत. तर येत आहेत स्नेहल पंडित ज्युनियर MS. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी तो बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कान्हा वाजवी बासरी कार्यक्रम आपला संपलेला आहे.